आज आपण अशी नवीन सुंदर अशी डिझाइन बनवणार आहोत। एकदम नवीन आहे, यूट्यूबवर सुद्धा नवीन आहे, मी बनवलेले आहे हे म्हणजे हे करून। तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्टेप बाय स्टेप। खूप सुंदर हे डिझाइन आहे आणि हे कपडा आहे, कॉटन सिल्क आहे आणि हे काठापदराच्या साडीवरचं ब्लाउज आहे। याला काठ नाही आहेत कारण जुनी साडी आहे, त्याच्यावर हा ब्लाउज म्हणजे घेतलेला आहे। तर त्यावर आपल्याला नवीन डिझाइन, नवीन लुकवालं डिझाइन आपण या ब्लाउजला बनवत आहोत। अतिशय स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगणार आहे। आणि तुम्हाला जर याची कटिंगचा व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्ही नक्की कमेंट्स करायचे आहे। तर दुसऱ्या ब्लाउजची कटिंग मी नक्की टाकेल, तर तुम्ही कमेंट्स करा। मात्र कमेंट्स केल्याशिवाय मी टाकणार नाही, कारण अतिशय सुंदर असं हे ब्लाउज डिझाइन आहे। तुमचा जर प्लेन कपडा असेल तर हे डिझाइन तुम्हाला खूपच सुंदर बनवता येते, कारण याची शिलाई पण खूप जास्त आहे आणि बनवायला पण म्हणजे कटिंग व्यवस्थित आली तर सोपं आहे। पण तुम्हाला कमेंट्स करून सांगायचं आहे की याचा व्हिडिओ तुम्ही म्हणजे कटिंगचा व्हिडिओ टाका, तर मी नक्कीच प्रयत्न करेल की याचा व्हिडिओ बनवण्याचा। तर तुम्ही नवीन असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी परफेक्ट होणार आहे, कारण नवीन नवीन डिझाइन, नवीन नवीन म्हणजे लुक देणाऱ्या आणि परफेक्ट असं डिझाइन मॅच होणाऱ्या ह्या खूप सुंदर अशा डिझाइन आहेत। तर तुम्ही नक्की ट्राय करायचं आहे कमेंट्स करण्यासाठी। आणि अतिशय सुंदर हे डिझाइन आहे, तर तुम्ही पाहू शकता। आपण हे व्यवस्थित असं कट करून घेतलेलं आहे ब्लाऊज आणि हे अस्तर पलटून घेतलेलं आहे, जेणेकरून आपल्याला कमी वेळेमध्ये हे ब्लाऊज आपलं तयार होणार आहे। त्याच्यासाठीच आपण नवीन नवीन डिझाइन शोधत असतो आणि नवीन नवीन ट्राय करत असतो। तर तुम्ही आपलं जे गिराईक आहे ते जुन्या जुन्या डिझाइन घालून बोर झालेलं असतं, तर त्यांना नवीन काहीतरी द्यायचं असतं। त्याच्यासाठी आपल्याला नेहमी ट्राय करायचा असतो की आपलं, आणि गिराईक मात्र तेच असतं। आणि आपण जर त्याच डिझाइन जर त्यांना दिलं तर त्यांनाही बोर होतं आणि आपल्याला पण म्हणजे हे वाटतं की आपण नवीन डिझाइन करत नाहीत। तर त्यासाठी आपण ह्या अशा सुंदर सुंदर डिझाइन आपण नक्कीच ट्राय करणार आहोत आणि नवीन डिझाइन देण्याचा आपल्या गिराईकाला प्रयत्न, आपलं गिराईक आपल्यापाशीच असावं हे जर तुम्हाला जर वाटत असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे आणि नवीन नवीन डिझाइन तुम्हाला ट्राय करायचे आहेत, जेणेकरून तुमचं गिराईक खुश, तुम्ही खुश आणि तुमचं शिलाई पण मिळणार आहे व्यवस्थित। तर नक्कीच हे डिझाइन खूप सुंदर आहे। आता आपण हे एक पार्ट आपला तयार झालेला आहे। आता आपण दुसरा पार्ट आपण शिवणार आहोत, कारण हे 2 पार्टमध्ये डिझाइन आहे। तर आपण हे दुसरा पार्ट आपण घेतलेला आहे, पाहू शकता। असं हे आपण कटिंग केलेलं होतं। तर आपण हे आता ह्याला सुद्धा आपण पलटून घ्यायचं आहे, कारण नवीन डिझाइन गिराईक पाहिलं की त्याच बनवायला लावतात आणि जे डिझाइन आपल्याकडं नाही तेच डिझाइन गिराईक चॉईस करतं। तर अशा डिझाइन तुम्ही नक्की ट्राय करा, कारण खूप सोपे आहेत। पाहू शकता आपण हे पलटून घेणार आहोत, कारण दोन्ही आपण पलटून घेतलेला आहे। फक्त कटिंगला थोडासा वेळ लागतो, बाकी शिवायला वेळ लागत नाही। पण शिलाई पण भरपूर देतात गिराईक, कारण नवीन असतं, नवीन लुक दिसतं। कारण तर असं हे डिझाइन आपण ट्राय करत आहोत। पाहू शकता आपण हे पलटून घेतलेलं आहे व्यवस्थित, आणि हे असं प्रेस करून असं हाताने थोडंसं साफसूफ करायचं, म्हणजे जे खालचा कपडा आहे तो दिसणार नाही आणि फिनिशिंग खराब होणार नाही, याची काळजी घ्यायची आहे आपल्याला। पाहू शकता हे थोडासा वेळ लागला तरीही चालेल, पण जी आपली म्हणजे फिनिशिंग आहे ब्लाऊजची ती आपल्याला द्यायची आहे। त्याच्यासाठी इथं मात्र अशा वेळेस वेळ दिलेला चालतो, पण फिनिशिंग खराब झालेली चालत नाही, कारण गिराईकाला पटकन असं नवीन डिझाइन असतो बारकाईने पाहतात आणि म्हणजे थोडंही जरी वाटलं त्यांना की अरे इथं चांगलं नाही तर बोलून दाखवतात। त्यासाठी आपण थोडासा वेळ इथं आपल्याला जास्तीचा द्यायचा आहे फिनिशिंगसाठी। तर आपण हे आता टिप मारून घेतलेली आहे आणि आता आपण अस्तर लगेच जोडून घ्यायचं आहे। असं हे छान आपण आता आपलं अस्तर जवळजवळ जोडून झालेलं आहे। 2 पार्टमधलं हे डिझाइन आहे।
आणि जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपल्याला कट करून टाकायचा आहे। व्यवस्थित असं कट करून टाकायचा आहे कपडा। आणि आता आपण हे एकावर एक ठेवायचं आणि बघायचं आहे कमी जास्त झालं आहे का कुठं गळा वगैरे, म्हणजे जो आपण डिझाईनसाठी कट केलेला आहे तो व्यवस्थित आहे की नाही ते पण आपल्याला चेक करून घ्यायचं, म्हणजे जे फिनिशिंग आहे ती व्यवस्थित येणार आहे। तर आपलं हे सगळं व्यवस्थित आलेलं आहे आणि जे एक्स्ट्राचं आहे ते आपण असं कट करून टाकायचं। पाहू शकता मागचा गळा म्हणजे वरचा गळा खालचा गळा व्यवस्थित आलेला आहे। आता आपण जी आपल्याला ह्या प्लेट्स छोटे छोटे आपण ह्या प्लेट्स घ्यायच्या आहेत डिझाईनसाठी, कारण आपण याला 4 प्लेट्स घेणार आहोत आणि एकसारख्या एक लेवलमध्ये आणि त्याच आकारात, म्हणजे रुंदीला तेवढंच ठेवायचं आहे। आणि तुम्ही जर आखून नाही जरी घेतलं तरी पण आपल्याला कळतं की आपण ह्या प्लेट्स आपल्याला बरोबर येत आहेत की नाही, कारण आपण एक प्लेट्स मारली की दुसरी आपण ऑटोमॅटिक आपल्याला कळतं की आपलं हे अंतर बरोबर आहे, कारण आपला अनुभव खूप असतो त्याच्यासाठी आपल्याला आखून घ्यायची वगैरे अशी गरज पडत नाही। आणि जर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही मात्र आखून घ्या, म्हणजे तुमचं जे डिझाईन आहे ते परफेक्ट येईल। तर असं हे डिझाईन सुंदर हे आपलं डिझाईन तयार होणार आहे। एक साईड झालेली आहे। तर आपण हे दोन्ही अंतर चेक करायचं, ह्या साईडचं आणि ह्या साईडचं। पाहू शकता दोन्ही साईड आपलं व्यवस्थित आलेलं आहे, एकसारखं घेतलेलं आहे आपण। पण ह्या प्लेट्स मारताना मात्र एकसारख्याच आल्या पाहिजे, तरच तुमचं जे डिझाईन आहे ते सुंदर दिसेल। थोडासा कपडा म्हणजे दोरा आपला खराब आलेला आहे, त्यासाठी आपण हे काढून टाकायचं आहे, कारण इथं आपल्याला डिझाईन मात्र करताना दोरा वगैरे अजिबात खराब होता कामा नाही। पाहू शकता एकसारख्या लेवलमध्ये आपण ह्या प्लेट्स घेतलेल्या आहेत आणि याच प्लेट्समुळे आपलं जे डिझाईन आहे ते लुक देणारं आहे। पाहू शकता आपलं हे प्लेट्स तयार झालेले आहेत। आता आपण जे फार्मा कापलेला होता, आता तो फार्मा आपण ठेवायचा आहे, जेणेकरून आपल्याला हा फार्मा त्याचा उपयोग पडणार आहे, कारण आपण जी परफेक्ट कटिंग केली होती त्यावरच ठेवून हा फार्मा आपण कट करायचा आहे। कारण हा आपण कट केल्यावर एक्स्ट्रा वाढून घेतलं होतं प्लेट्ससाठी, तर आता हे असं व्यवस्थित हे कट करून घ्यायचं आहे शिलाई मार्जिन ठेवून। तर तुमचं जे कटिंग आहे ते परफेक्ट जे पहिलं केलं होतं तसंच येईल, कारण हा फार्माचा उपयोग त्याच्यासाठीच आपण ठेवलेला आहे की त्याच्यावर ठेवून आपण नंतर करून घेऊ शकतो। तर असं हे आपलं आजचं नवीन डिझाईन आहे आणि नक्कीच तुम्हाला आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे। आता हे मात्र आपल्याला लावताना हे डिझाईन पॅच करताना व्यवस्थित काळजी घ्यायची आहे, कमी जास्त होणार नाही याची पण काळजी घ्यायची आहे। अतिशय सुंदर आपलं हे डिझाईन आपण तयार केलेलं आहे आणि आपण पिन लावून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला डिझाईन बनवताना हलणार नाही आणि आपला जो गळा आहे तो वाकडा तिकडा होणार नाही, त्याच्यासाठी आपण आणि शिलाई पण पटकन मारता येते। तर असे हे पिनअप करून घ्यायचं आहे। या साईडला सुद्धा पिनअप करून घ्यायचं आहे व्यवस्थित।
आता आपण चेक करायचं आपलं बरोबर आहे की नाही, आणि जर बरोबर नसेल तर मग पुन्हा आपण व्यवस्थित करून घ्यायचं आहे। तर हे असं आपण पिनअप करून घेतलेलं आहे। शिलाई मात्र इथं वाकडे तिकडे येता कामा नये, कारण आपलं जे फिनिशिंग आहे ते खराब होईल। त्यासाठी तुम्ही इथं शिलाई मारताना व्यवस्थित काळजीपूर्वक मारायची आहे। आता आपण हे टाचपिन काढून टाकलेले आहेत आणि आता याच्यावर आपण फिनिशिंगसाठी ही शिलाई मारत आहोत। नवीन डिझाइन बनवताना मात्र खूप वेळ लागतो। एकदा 1-2 डिझाइन झाल्या की आपल्याला परफेक्ट कळतं की कुठून कसं घ्यायचं आहे, किती कपडा आपल्याला एक्स्ट्रा म्हणजे कट करायचा आहे वरच्या प्लेटसाठी। तर पाहू शकता आपण हे मोजून घेतलेलं आहे। तर आपलं एक साइड आपली जास्त झालेली आहे, तर आपण ते काढून टाकायचं आहे। आणि वर याच्यावर दाब शिलाई। तर हे असं परफेक्ट आपण करून घेतलेलं आहे व्यवस्थित, कारण आपलं एक शिलाई आपले एक साइडला आपलं जास्त झालं होतं ते आपण व्यवस्थित करून घेतलेलं आहे। पाहू शकता अतिशय छान असं हे आपलं ब्लाऊज आपलं डिझाइन तयार झालेलं आहे। आणि शेवटचा जो लुक आहे आणि आपण आपली जी आपल्याला उंची हवी आहे ती उंची मात्र आपण घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला उंची कमी होणार नाही त्याची काळजी घ्यायची आहे। आणि हे आहे आखरीचं लुक ब्लाऊज पूर्ण तयार झाल्यावर हे असं व्यवस्थित असं हे डिझाइन आपलं तयार झालेलं आहे। पाहू शकता आपण हे नेटची बाही दिलेली आहे, समोर फ्रिल दिलेली आहे आणि हे छोटंसं आपण हे दोरीचं बो बनवलेलं आहे। अतिशय छान असं हे डिझाइन आपलं तयार झालेलं आहे। नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। असेच व्हिडिओ पाहत राहा। धन्यवाद पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल। तर आज होतं हे नवीन असं हे सुंदर डिझाइन, आणि कमेंट्स करून सांगायचं आहे की याचा कटिंगचा व्हिडिओ अपलोड करा।